आज आपण ए टू झेड हे फोनिक साऊंडने शब्द कसे वाचायचे हे सोप्या पद्धतीने शिकूया व समजून घेऊया. पहिला आपल्याला ए, बी, सी असे शिकवायचे, पण आता शाळेमध्येही सुद्धा मुलांना फोनिक साऊंडने शिकवलं जातं. ॲपल. तर आज आपण प्रत्येक लेटरला कोणता साऊंड वापरतात हे बघूया. ए टू झेड फोनिक साऊंड इन हिंदी. एचा साऊंड होतो ॲ. काय होतो? ॲ. ॲपल. पुढे बी. या लेटरचा साऊंड होतो ब. बॉल. पुढे सीचा लेटर साऊंड होतो क. कॅट. तर असं मुलांना तुम्ही माझ्या मागे बोलायला लावू शकता, त्याच्यामुळे मुलांना साऊंड लगेच समजतील व बोलताही येईल. पुढे आहे डीचा साऊंड होतो डॉग. पुढे आहे ईचा साऊंड होतो एग किंवा एलिफंट. आता बघा, एचा साऊंड होतो ॲ आणि ईचा साऊंड होतो ए. समजलं? पुढचा लेटर आहे एफचा लेटर होतो फ. फिश. पुढचा लेटर आहे जीचा साऊंड होतो ग. गोट. आणि जीचा दुसरा साऊंड होतो ज पण होतो जिराफ. म्हणजे जीचे ग आणि ज हे दोन साऊंड असतात. गोट, जिराफ. पुढे आहे एचचा साऊंड होतो ह. हॉर्स. पुढचा लेटर आहे आयचा साऊंड होतो छोटी ई आईस्क्रीम. आणि काय होतो? इग्लू. पुढचा लेटर आहे जेचा साऊंड होतो जीप. आणि जॅम. आता पुढचा लेटर होतो केचा साऊंड होतो क. काईट. आता पुढचा लेटर आहे एलचा साऊंड काय होतो ल. लायन. पुढे लेटर होतो एमचा साऊंड होतो म. मंकी. पुढे लेटर होतो एनचा साऊंड होतो न. नेट किंवा नेस्ट.
पुढचा लेटर येतो ओ. ओचा साऊंड होतो ओ. ओचा साऊंड काय होतो? ओच होतो. ओ ओ ऑरेंज. तर अशा प्रकारे मुलांना माझ्या मागे बोलायला आलं तर मुलांना फोनिक साऊंड बोलायलाही सोपे जाईल. पुढचा आहे पी. पीचा साऊंड होतो प. प प पीकॉक. पुढचा लेटर आहे क्यू. क्यूचा साऊंड होतो क्व. क्व क्यू. क्यू क्यू क्वीन. पुढचा लेटर आहे आर. आरचं साऊंड काय होतं? र. र र रॅबिट. पुढचा लेटर आहे एस. एसचा साऊंड होतो शीप. पुढे लेटर आहे टी. टीचा साऊंड होतो ट. ट ट टायगर. पुढे आहे लेटर यू. यूचा साऊंड होतो अ. अ अ अ अम्ब्रेला. आता तुम्ही बघितलं असेल एचा साऊंड ॲ होतो, ईचा साऊंड ए होतो आणि यूचा साऊंड अ होतो. याच्याप्रमाणे मुलांना रोज दाखवलं तर मुलांना कोणत्या लेटरला कोणता साऊंड बोलतात हे समजून येईल. पुढे आहे लेटर व्ही. व्हीचा साऊंड होतो व. व व वॅन. पुढचा लेटर आहे डब्ल्यू. डब्ल्यूचा साऊंडमध्ये आपल्याला हचा पण साऊंड येतो वा. वा हचा साऊंड येतो वा. वा वेव. पुढचा लेटर आहे एक्स. एक्सचा साऊंड होतो असा साऊंड होतो बॉक्स. बोलून बघा तुम्ही, बघू. बॉक्स. एक्सला येतो की नाही? बॉक्स किंवा एक्सरे. एक्सला बघ एक्सरे. पुढचा लेटर आहे वाय. वायचा साऊंड होतो य. काय होतो? य य य याक. पुढचा लेटर आहे झेड. झेडचा साऊंड होतो ज. ज ज ज झेब्रा आणि झू. तर अशा प्रकारे मुलांना फोनिक साऊंड कसे आणि कोणत्या लेटरला काय बोलतात हे समजून सांगा. एचा साऊंड होतो ए. ए ए ॲपल. बीचा साऊंड होतो ब. ब ब बॉल. सीचा साऊंड होतो क. क क कॅट. डीचा साऊंड होतो ड. ड ड डॉग. मुलांना जर अशाच प्रकारे जर फोनिक साऊंड शिकवले आणि कोणत्या लेटरला कोणता साऊंड येतो हे जर मुलांना समजलं तर मुलांना शब्द वाचणंही सोपं जाईल. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.